नमस्कार शेठ, हार्दिक अभिनंदन तुमचं की बकासूर आता काय सांगता ना आज मैदानाबद्दल आणि आजच्या पैऱ्याबद्दल? आमची गाडी पळतीच चांगली गॅस लागते गाडीला, गाडी जाईल तिथं एक नंबर करते आमची. आजचा पैरा कोणावर होता तुमचा? आज तुम्ही आता 2 थार जिंकल्या, पहिली तिकडे भावने जिंकली, दुसरी जिंकली, इथं आता तिसरी तुम्ही जिंकता थार. काय सांगताल तीन थारेबद्दल? नाही एवढं मोठं मैदान आहे आपला, बैल ते फायनल राहतं एवढंच. अच्छा, तर आता बघितलं 1 नंबर सेमी गाडी पाहिजे तुमचा, शेवट 56 नंबर गट पळून बी तुमच्या बकासूरनी 1 नंबर सेमीमध्ये 15 ते 20 मिनिटाचा त्या डिस्टन्स होता. काय सांगता त्या पळाबद्दल त्यांनी? नाही बैल जेवढे फास्ट फेरे टाकसेल बैल तेवढा काढणार, बैल पळणारच. अच्छा, आरामाची गरज नाही काय त्याला? आरामाची नाही त्याला गरज काय, फटाफट जेवढं पेरे निघतील तेवढं तो हे करेल, त्याच्यामुळे आम्ही नाही एवढं काय करत. अच्छा दादा, काय सांगताल की आता तुमचा बकासूर अख्ख्या महाराष्ट्रावर नाव कमवते, बऱ्याच मैदानाला किती फायनल घेतले 1 नंबरच्या त्यांनी? 1 नंबरचे झाले 200 प्लस झाले असेल. 200 प्लसच्या आणि 2 नंबर 3 नंबरच्या 400 मग 100 झाले असते. हा का दादा, आता बकासूरचे खूप सारे फॅन फॉलोइंग आहे. आता बघतो आपण की त्या मागे गेले की 200 वर जातात. आता तर खूप सारे व्हिडिओ शूटिंग आपले फोटो काढत आहे, बरे ते व्हिडिओ काढत आहेत. काय सांगता तुम्ही फॅन फॉलोइंग बद्दल? खूप त्या नदी मागे खूप गर्दी असते. बैलाने बैलच सगळ्यांचा लाडका आहे तो. दादा, मी 1.5 वर्षापूर्वी बकासूरला बघायचो, तुम्हाला ढकलून खाली न्यायला बघवतो. नारायणपूरचं मैदान असेल किंवा हंडेवडचं मैदान असेल त्यावेळेस लोक तुम्हाला हसायचे. आता त्याचे कितीतरी लाखोनी फॅन्स फॉलोइंग आहेत महाराष्ट्रामध्ये. काय सांगता तुम्ही? तेव्हा येसन नव्हते आणि तेव्हा त्याला एवढा अनुभव नव्हता. आमच्या समोर बकासूर काढला, आम्ही नारायणपूरच्या मध्ये 1 नंबर केला, तेव्हा तुमचा बैल उजळत आला. तर त्याबद्दल काय सांगता तुम्ही त्याच्याबद्दल? बैलांनी जावा बसून असे मोठे मैदान जावा बसून पुसेगावला 1 नंबर केल्यापासून तेव्हा बैलांनी परत माग असं वळूनच बघितलं नाही कधी. अच्छा, पुसेगावच्या मध्ये तुमचा बैल चर्चा झाला? हा, पुसेगावला जास्त चर्चा झाला महाराष्ट्राच्या बाहेर. हा, कसं आहे बैलाचं पळ वगैरे कुठल्या खांशी वगैरे बैल पळतो? बैल पहिला उजवीने पहिला बैल डावीने पळायचा. आमच्याकडे एक वासरू होतं आमचं संपर म्हणून, तर ते डावीचं होतं, त्यामुळे आम्ही त्याला उजवीने चालू केलं, मग तो उजवीनेच चांगला पळतो. सर काय बैलांना किती दात लावले नंदीन तुमच्या? आता सायदात आहे ना बैल. सर मी 5 वर्षाचा आहे. हा, 5-6 वर्षाचा आहे. काय तुमचं ना बकासूरचं नातं काय आहे साहेब? आता माहिती आहे आपला काय त्याला शब्दच नाही बोला काय ना. आणि काय सांगताल त्याच्या पळाविषयी? आजचा पैरा तुमचा जो विठ्ठल डावर बुतकरांचा पैरा कसा आहे जुळून आला तुमचा? आता बैल घेतलाय ना विठ्ठलने, गौतम बायाचा बैल त्यांनी विकत घेतला, त्यामुळे ते आता घरची गाडी बैल नाही का, घरचीच गाडी. तुमचा घरचा साज आहे? घरचा साज आहे आमचा. काय सांगताल विठ्ठल डावर तुमचा गुलाचा बादशाह म्हणून विठ्ठल डावर यांचा महाराष्ट्र उल्लेख जाईल तिथल्या मैदानात राहतात विठ्ठल डावर. काय सांगताल त्याच्यामध्ये 2 शब्द? विठ्ठल बद्दल बोलायचं झालं तर विठ्ठल अशी अतिटटीची शर्यत कधी आतापर्यंत आपल्याला विठ्ठलमुळे का नाही झालं. बघितलं विठ्ठल डावे तुमच्या मोठ्या शरीर तुमचा मान कायम ताटवेल, तुमची मान खाली पडून दिली नाही. काय सांगता त्यांच्याबद्दल, त्यांच्या गाडी आणण्याबद्दल? नाही, ते गाडी आता अनुभव जास्त आहे ना, आता नवीन सगळे आले त्याच्यामुळे त्यांना अनुभव नाही, पण विठ्ठलला अनुभव जास्त आहे. आणि बैल दुसऱ्या ड्रायव्हरला पळतच नाही विठ्ठल सोडला तर. विठ्ठल मागे उभा राहील तर बैल थाय नाचतो डायरेक्ट. आता अख्ख्या महाराष्ट्रात बकासूरच आपलं ऐकायला भेटत. काय सांगणार त्याबद्दल? बैल त्याबद्दल काय बोला. आता तुमची गाडी फायनल आहे. किती फायनलच्या शिट्ट्या वगैरे पडल्या? किती आहे किती लाईन मध्ये? अजून चिट्ट्या नाही पडल्या. दादा शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार मुलशेठ, तुमचा थोडा परिचय द्या. मुलशेठ, तुमचं गाव कुठलं किंवा तुमचा परिचय थोडा आम्हाला सांगा. सुसगाव. कुणाला सुसगाव आहे? मुळशी सुसगाव. काय सांगतो ना आजचं मैदान बकासूरने गाजवलं, गट बी चांगल्या फरकाने काढला, सेमी चांगल्या फरकाने काढला, तुमच्या बैला विश्रांती भेटली नाही, 20 मिनिटात तुमचा बैल सेमीसाठी आला. काय सांगता त्याबद्दल? 2 नंबर सेमीमध्ये आला, त्याला जेमतेम अर्धा तास विश्रांती भेटली, तर काय सांगणार त्याबद्दल? बैल पळतो, बैलाचा काही विषय नाही, बैलाचं करून दाखवतो जे करायचं ते. आता मी बघितलं की एक टांगाच्या छकडीने त्यांनी गडबी काढलं, सेमी टांगाच्या छकडीने काढली. बैल तुमचा पैरा कसा काय आजचा जुळून आला? कसं काय नियोजन झालं पैरा तुमच्या? आमची गाडी पळती चांगली, जवळ अजूनपर्यंत कधी मार खाल्ला नाही, त्यामुळे गाडी पळत राहते, जवळ पळते तवर पळणार गाडी. आता तुमच्या बकासूरचे महाराष्ट्रातली लाखो फॅन फॉलोइंग आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगता तुम्ही? बैलच महाराष्ट्राचा आहे डायरेक्ट.
हा तुमचा बैल आहे, तुम्ही हा बैल महाराष्ट्राला अर्पण केला तर महाराष्ट्राचा बैल आहे. अख्ख्या महाराष्ट्रावर फॅन फॉलोइंग येतात. मी बघतो मागा जण की किती लोक तुमच्या बकासूरचे फोटो काढून गेलेत किंवा व्हिडिओ काढून गेलेत, त्याबद्दल काय सांगता तुम्ही? बैल त्यांच्या हक्काचा असल्यामुळे ते फोटो काढून गेले. अच्छा, आता तुमचा हे जे पिस्टन बैलाचे मालक आहेत जगदीश बापू शिंदे, तर त्यांचा हा जो पिस्टन नंदी. नमस्कार सर. नमस्ते. तुमचा परिचय द्या मला पूर्ण. आणि माझं नाव जगदीश बाप्पू शिंदे. काय सांगता पिस्टनबद्दल? तुमचा पिस्टन नंदी महाराष्ट्रभर नाव कमवतोय आणि तुम्हाला बऱ्याच ठिकाणी गुलात त्यांनी तुम्हाला गुलाल मिळवून दिलाय. काय सांगता पिस्टनबद्दल तुम्ही? त्याच्याबद्दल सांगण्यासारखं आता भरपूर आहे. त्याने आम्हाला कमी वयात बऱ्यापैकी त्याने नाव करून दिलं आणि आदतमध्ये त्यांनी एवढे मैदाने गाजवले आहेत. मग काय सांगता नाही पिस्टनची खरेदी कुठली केली तुम्ही किंवा तुमच्या घरच्या गायचा कोणते काय सांगता त्याबद्दल? ते दीपक जाधव पैशाचे आहेत, त्यांनी आपल्याला फोटो पाठवला होता. मग साहेबराव गायकवाडांना दाखवल्यानंतर मग त्यांनी आपल्याला म्हणले घ्या, मग फोटोवरच आपण मागवला होता. काय सांगता तुमच्याकडं वडकी गुरुदेवाची इकडं बैलगाड स्थितीत खूपच क्रेज लोकांकडे, काय सांगता त्याबद्दल? घरोघरी एक एक दोन एक एक बैल आहे, तर काय सांगता त्याबद्दल तुम्ही? नाही ना, हा नाद गुरु थोडा कमी आहे पण ओळखीत बऱ्यापैकी आहे त्याच्या. आणि मग असं आपलं शौक म्हणून आणला होता, पण तो नंदी आणला आपण पळाला, ते त्याने नावच केलं आपल्या. काय सांगतात की तुमच्या नंदीबद्दल की तुमचं नाव कोणते? तुम्ही नाव पिस्टन असं काय वेगळं नाव ठेवलंय? मोस्टली बैलाच नाव नंदीचा सर्जा राजा असं असतं, हिरा असतं, पण असं तुम्ही वेगळं नाव का ठेवलं पिस्टन असायचं? नाही नाही, असं पोरं बसली होती सर्व, ते पिस्तूल केलं, पिस्तूलपेक्षा म्हणून पिस्टन, ते पिस्टनच हे झालं. अच्छा, पिस्तूल ठेवला होता तुम्ही नाव. स्वभाव कसं आहे, स्वभाव वैशिष्ट्य कसं आहे तुमच्या नंदीचं? काय सांगता स्वभावाबद्दल? लय शांत आहे. आता बघा तू आपल्या मारत नाही, मैदाना गेलो असं शांत असतो का आक्रमक होतो? असं शांत असतो. असं याला ह्याची देखरेख कोण करत म्हण तुमच्या नंदीची? ओमकार असेल, अनिकेत असेल, बाचा असेल. अच्छा, बापरे. मग काय सांगता तुम्ही? हा जो तुमचा नंदी आहे, तर हा कुठल्या कुठल्या मैदानात फायनल राहिलाय? मोठ्या कुठल्या मैदानात फायनल राहिला तुमचा? मोठ्या मैदान म्हणलं तर पैसे पेडगावचं, आता अंगापूर अजून आजीदादा केसरी. अच्छा, ह्याने किती टू व्हीलर वगैरे किती जिंकलं त्यांनी? तुम्ही 8-9 टू व्हीलर जिंकलेले आहेत. अच्छा, साधारण आता ते तुमचा बैल दुसऱ्याशी मैदानात जाणार असेल तर आदल्या दिवशी तुम्ही कसं काय नियोजन करता? काय आदल्या दिवशी कसं काय करता याला? नाही, संध्याकाळचं एकदा वर टाकतं, मग सकाळचं त्याला काही करीत नाही. अच्छा, मग मैदान गेलं काय खाऊ पिऊ घालता का गाडीमध्ये किंवा मैदानात गेल्यावर टाकतो ना, थोडा कडबा असतो. अच्छा, मग नेहमीपेक्षा कमी टाकता? हो. मग ह्याची तुम्ही दिनचर्या कशा येतात? सकाळी उठल्यापासून ह्याला कुठं बाहेर कुठं बांधता किंवा दूध किती येतात किंवा ह्याची खाद्य कसं देतं तुम्ही याला? नाही, सकाळचं बाहेर घेतल्यानंतर थोडा कडबा टाकतो, त्याच्यानंतर मग मका असते आणि दुपारी पाणी पाजून परत कडबा आणि संध्याकाळी परत मका. अच्छा सर, मग ह्याला पेंट बिंट काय कुठली पेंट देता खाद्यामध्ये? काय बैल खाद्य काय देता? काय बैलजोड म्हणून हे ते आणि डाळ देतो. अच्छा, डाळ कुठली डाळ देता? तेवढीच डाळ असते. तेवढं असेल. हा कुठल्या प्रामुख्याने कुठल्या मैदानात राहिला? आणि ह्यांनी टू व्हीलर किती जिंकल्या तुमच्या नंदीने? 8-9 टू व्हीलर जिंकलेले आहेत. नाही तसं नाही, आणि जात कुठली आहे तुमच्या नंदीची? आताच धनगरी खिलार मध्ये मोडतो. अच्छा, आणि हा जो नंदी तुमचा पळायला जातो खाली, तो स्पीड कुठे? स्टार्ट टू एंड स्पीड आहे का तोंडाला स्पीड आहे याला? नाही, स्टार्ट टू एंड. अच्छा, कुठल्या खांदी बोलतो आनंदी? आता दोन्ही खांदी. दोन्ही खांदी, डावी उजवी दोन्ही. अच्छा, डावी उजवी. याच्या मनातली शर्यत कुठली की त्यांनी तुम्हाला शर्यत जी होणार होती ना 8-8 शर्यत तुम्हाला अशी जिंकून दिली, अशी कुठली शर्यत आहे तुमच्याकडे याची? 2 शर्यती, एक वडकीच्या 8-8च्या ह्याच्यात 2 नंबर केला आम्ही आणि एक पेडगावचे. अच्छा, पेडगावचे 2. बापरे. सर मला सांगा, आता हा नंदी तुमचं नाव कमवतोय, कसं वाटतं तुम्हाला? कसं तुम्ही याकडे बघताय नंदीकडे? नाही, याचं नावच तेवढं केलं, त्याच्यात काय हेच नाही. अतिशय कमी वयात, आता दुसरा आहे तो 3 वर्षाचा आहे, तर अतिशय कमी वयात त्यांनी तुमचं नाव अख्ख्या महाराष्ट्रावर केलं. कसं वाटतं तुमच्या नंदीचं? नाही, लय आनंद होतो. लय आनंद होतोय. आता घरी वगैरे महिला मंडळ मारतो का? नाही मारित तो. अच्छा, गरीब स्वभावाने गरीब आहे का? स्वभावाने लय गरीब आहे. आता तुमच्या काय अपेक्षा आहे त्या पिस्टन नंदीकडनं? काय सांगलं त्याबद्दल तुम्ही मला? त्याच्याकडनं अपेक्षा आता काय ठेवायचं नाही, त्याने सर्व अपेक्षा पूर्ण केल्यात. आज हिंद केसरी एवढ्या कमी वयात हिंद केसरी झालेला आहे.
आता चाकणचं थारचं मैदान पडलंय तर थारच्या मैदान का तुम्ही पेहरा वगैरे काय झालं नियोजन तुमचं? हो पायऱ्या झालेलं आहे. अच्छा, मग शुभेच्छा तुम्हाला थारच्या मैदानासाठी. आता दादा मला सांगा की आता हे जे स्पर्धा चालू आहेत आता बैलगाड शर्यतीचा, तर बक्षिसं बदलते, बक्षिसं कमी येतील, त्याबद्दल काय सांगतो तुम्ही? परवाशी आपण बघितलं थारच्या मैदानात थार ठेवली पण टाटा गाडी येली, त्यातलं काय सांगता? बक्षीस कमी का देतात लोक असे ते जे भरवतात मैदान? ते काय आलं आदल्या दिवशी ते थोडं हे झालं, गाड्या कमी आल्या त्याच्यामुळे काय. आता बऱ्याच मैदानामध्ये बघतो आपण फायनल होत नाही, सेमी फायनल बी होत नाही, तर काय सांगता त्याबद्दल तुम्ही? नाही ते बैलगाड्याचं चुकावं होतं बैलगाड्यावाल्यांचं, किंवा त्यांनी 12 वाजता तर मग हे बंद केली पाहिजे, नोंद बंद केली पाहिजे. का होतं नोंदच ते 2 आणि 3 वाजेपर्यंत चालू ठेवतात, त्याच्यामुळे गट उशिरापर्यंत पडतात. 12-1 वाजेपर्यंत नोंद बंद केले ना तर फायनल होणार ना. मला सांगा काय काय ठिकाणी डबल गाडी पळवते, तर डबल गाडी पळवून काय केलं पाहिजे? बैलांना कलरनी मार्किंग केलं पाहिजे का काय केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? डबल खाली जाताना त्यांच्या नंबर टाकले पाहिजे. माझे नंबर टाकले पाहिजे. हो, आता डबल गाडी डबल पळवलीच नाही पाहिजे. काय होतं समजा आता मी गटाला मार खाल्ला, मी परत पळणार आणि फायनलला राहणार, ते मग एखाद्या चांगल्या याच्यावर बी अन्याय होतो ना. समजा एखादी चांगली गरीबाची गाडी असेल तर चांगली टॉपची गाडी मारली आणि डबल गाडी पळून ती गाडी फायनलला राहिली, तर कसं वाटतं त्या गरीबाच्या गाडी मालकाला? काय त्याच्या भावना व्यक्त होतात? साहजिक आहे, त्याला भावना थोडं हेच होणार नाही की आज आपण एवढी टॉपची गाडी मारून परत सीमेला मार खात असेल तर त्याला थोडं दुःखच होणार ना. मग कोणी असलं तरी, आणि याच्यात मग गरीबाच्या गाड्या बी राहिल्या पाहिजेत. काय होतं जे टॉपचे पैरे ते त्यांचेच होते, त्याच्यामुळे गरीबाचे जे 2 नंबर 3 नंबरला पळतात ते थोडे मग हेच होतात ना. आणि छोटी मोठी मैदान झाल्याशिवाय बी 2 नंबर 3 नंबरला पळणारे ह्याच्यात येणार नाहीत. साधारण एका बैल तुमचा नंदी आहे, त्या का नंदीला सांभाळाय खर्च किती येतो सर? तुमचा नंदी असेल किंवा छोटा नंदी असेल तर महिना किती ॲव्हरेज किती खर्च येतो त्याचा? तसं नाही 10-15 हजार रुपये येतो, म्हणजे जास्त नाही, ते कमी जास्त येतो. अच्छा, घरची वैर नसली तर काही एवढा येणार नाही. म्हणजे एक पहिलवान सांभाळल्या तुला तुम्ही सांभाळता. हो. एक साधारण घरचा पहिल्यांदा तालमीत टाकला तर त्याला 10-15 हजार रुपये खर्च आपण खावटी पुरवतो, त्याप्रमाणे पहिलवान प्रमाणे त्याला सांभाळायला लागतं. आता मला सांगा की बैलगाड्या शर्यतीमध्ये काय बदल झाले पाहिजे? ही आता कमिट्या वगैरे स्थापन झाल्या, कमिट्या स्थापन झाल्यापासून आधीच बैलगाडी शर्यत आणि कमिट्या स्थापन व्हायची नंतर बैलगाडी शर्यत, दोन मध्ये फरक काय होतो तुम्हाला? नाही, कमिटी स्थापन झाल्यानंतर आहे ना मैदान रीतसर व्हायला लागली. पहिले कसं व्हायचे की ज्याचं वशिला त्याच्याच गाड्या मधनं पळायचे. आता कमिटी स्थापन झाल्यापासून काय व्हायला लागलं की लोकांचं चिठ्ठ्या काढायला लागल्या, त्याच्यामुळं ज्याचे वशिला चालायचे ते वशिला पूर्ण बंद झालेलं आहे. अच्छा, वशिला बंद झाला पाहिजे. अजून काय प्रामुख्याने झालं पाहिजे? हे प्रामुख्याने बदल झाले पाहिजे शर्यतीमध्ये, आणि आपली शर्यती 7 समुद्राच्या पार गेले पाहिजे, असं तुम्हाला काय काय वाटतं की शर्यतीत हे बदल घडले पाहिजे आणि आपली शर्यती ग्लोबल झाली पाहिजे, असं काय वाटतं? नाही, आता काय होतं बऱ्यापैकी आता शर्यती म्हणजे चांगलंच व्हायला लागलं. फक्त कसं होतं थोडं सुट्टीला मागं पुढं घेण्यात थोडा वेळ लागतो. ते सुट्टी मेकरने बी थोडं बैल एका ह्याच्यात सोडले पाहिजेत, आणि पंचांना जे निर्णय देतात ते सर्वांनी मान्य केला पाहिजे. आता तर सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. पहिलं तर तुम्ही पहिल्या शर्यती बघितल्या ना आता शर्यती बघितल्या, ह्या 2 शर्यतीमध्ये फरक काढतो तुम्हाला? नाही, आताच्या शर्यती चांगलेच व्हायला लागलेले आहेत. कारण काय होतं